Good morning, all of you. Today we have seen new lesson. त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तुम्हाला माहिती आहे लिनियर इक्वेशन म्हणजे काय? लिनियर मीन्स व्हॉट? लिनियर म्हणजेच काय? स्ट्रेट, बरोबर. आणि इक्वेशन म्हणजेच काय? समीकरण. त्याला काय म्हणतो आपण? समीकरण, बरोबर. तर आज आपण 10वीचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा लेसन स्टार्ट करत आहे. याच्यामध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन हे काय आहे आधी ते समजून घेणं महत्त्वाचं आहे, बरोबर. त्यानंतर आपण या पार्टकडे येणार म्हणजेच काय? टू व्हेरिएबल्स हे काय आहे, बरोबर. लिनियर इक्वेशन. आता इक्वेशन म्हणजे तुम्हाला माहीत आहे की त्याला आपण काय म्हणतो? समीकरण म्हणतो. आणि एखादं इक्वेशन केव्हा फॉर्म होते? जेव्हा त्याच्यामध्ये काही मॅथमॅटिकल काय असतात? ऑपरेशन आपण करतो. मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजेच काय? त्या ठिकाणी प्लस, मायनस, सबट्रॅक्शन, डिव्हिजन अशा प्रकारचे सिम्बॉल, इक्वल टू, बरोबर. अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये आपल्याला सिम्बॉल पाहायला मिळतात त्याला आपण काय म्हणतो? मॅथमॅटिकल ऑपरेशन, बरोबर. ठीक आहे. आणि या इक्वेशनमध्ये हे जर सिम्बॉल आपल्याला दिसत असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये इक्वल टू सुद्धा पाहिजे. ठीक आहे. इक्वल टू असेल तरच काय होणार ते इक्वेशन आपण त्याला म्हणतो, बरोबर. तर आपण लेसन पाहण्याआधी काही बेसिक गोष्टी पाहणार आहोत. ठीक आहे. बेसिक. ओके. याच्यामध्ये काय बेसिक आहे? तर सर्वात पहिली गोष्ट इक्वेशन होण्यासाठी त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन, ठीक आहे, मॅथमॅटिकल ऑपरेटर्स त्याच्यामध्ये असले पाहिजे. म्हणजेच कोणकोणते? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, बरोबर, इक्वल टू, ओके, ETC हे जर त्याच्यामध्ये असतील तर आपण काय म्हणतो? त्याला इक्वेशन म्हणणार, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, लिनियर इक्वेशनमध्ये इक्वेशन असण्यासाठी मॅथमॅटिकल ऑपरेटर्स असणं गरजेचं आहे. दुसरा पॉईंट असा की त्याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स. आता काय आहे? टू व्हेरिएबल्स. पण आधी वन व्हेरिएबल म्हणजेच काय? व्हेरिएबल म्हणजेच काय? ओके. तर या ठिकाणी एक्स हा एक व्हेरिएबल आपण कन्सिडर करू. हा काय आहे? वन व्हेरिएबल आहे. काय आहे? एक्स काय आहे? वन व्हेरिएबल आहे. याला काय म्हणणार आपण? वन व्हेरिएबल. ओके. फक्त लक्ष द्या, सर्व समजेल. ओके. तर एक्स काय आहे? वन व्हेरिएबल आहे. आता याच्या डोक्यावरती काही नाही आहे म्हणजेच काय असतो? वन असतो. पॉवर किती आहे? वन, बरोबर ना. तर मग ही जी व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल इथं काय आहे? एक्स. त्याच्यावरती काही नाही आहे म्हणजेच पॉवर किती आहे? वन आहे. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो? पॉवर म्हणतो. काय म्हणतो? पॉवर म्हणतो. किंवा काय म्हणतो? याला डिग्री म्हणतो. काय म्हणतो? डिग्री, बरोबर. तर एखाद्या व्हेरिएबलची जी पॉवर आहे ही आपल्याला वन म्हणजेच हायेस्ट पॉवर ही काय पाहायला काय असणार? जेव्हा वन असणार त्यालाच आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन म्हणतो, बरोबर. तर इथे हे इक्वेशन नाही आहे. ओके. हा फक्त मी तुम्हाला एक व्हेरिएबल सांगितला. ठीक आहे. त्याची पॉवर पाहायची. वन असेल तर हे मॅथमॅटिकल ऑपरेटर्स त्याच्यामध्ये असतील, ठीक आहे, तर आपण काय म्हणतो? त्याला इक्वेशन असं म्हणतो. कोणतं? लिनियर. लिनियर इक्वेशनमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हायेस्ट पॉवर व्हेरिएबलची किती असणं गरजेचं आहे? वन. कळते? ठीक आहे. तर हे आता आपण पाहिलं वन व्हेरिएबलसाठी. किती व्हेरिएबलसाठी? वन व्हेरिएबलसाठी. ओके. तर थर्ड पॉईंट याच्यामध्ये फॉर टू व्हेरिएबल्स. ओके. तर फॉर एक्झाम्पल इथे एक्स कॉमा वाय हे काय आहे? दोन व्हेरिएबल आहे. ओके. तर यामध्ये आपण या लेसनमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स पाहतो. ओके. तर वन व्हेरिएबलमध्ये समजलं तुम्हाला? यस ऑर नो? याचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो? 2x इक्वल टू 4. हे काय? वन व्हेरिएबलचं इक्वेशन झालं. आता हे इक्वेशन झालं आहे की नाही? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, बरोबर. तर याच्यामध्ये आता आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे ना? काढू शकतो. हा जो 2 आहे हा एक्सला काय आहे? मल्टिप्लाय आहे.
बरोबर. मल्टिप्लाय म्हणजे इथे काय होणार, तो डिवाइड होणार. बरोबर. इकडे जर पाठवलं आपण त्याला तर राईट हँडला, ओके, 4 अपॉन मध्ये 2. तर देअरफॉर एक्स इक्वल टू 2 2 चा 4. म्हणजेच या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 आली. बरोबर की नाही. तर याच्यामध्ये हे सोल्युशन ऑफ द इक्वेशन, हे काय आहे, सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपण काढली, याला तुम्ही काय काय म्हणू शकता, सोल्युशन ऑफ द इक्वेशन. सोल्युशन ऑफ द इक्वेशन, ओके, एक्स इक्वल टू 2. बरोबर. पुन्हा तुम्ही यालाच काय म्हणू शकता, रूट ऑफ द इक्वेशन. काय म्हणू शकता, रूट ऑफ द इक्वेशन. काय होणार, एक्स इक्वल टू 2. कळते. त्यानंतर तुम्ही याला काय म्हणू शकता, व्हॅल्यू ऑफ एक्स. काय म्हणू शकता, व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 2. बरोबर. तर 3 प्रकारे आपण याचं काय लिहू शकतो, आन्सर लिहू शकतो. कळलं. आणि ही काय आहे, 1 व्हेरिएबलची आपण काय काढली, व्हॅल्यू काढलेली आहे. ओके. आणि लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबलमध्ये जी एक्सची व्हॅल्यू येते ती काय कशी असते, युनिक असते. कशी असते, युनिक असते. ओके. तर सोल्युशन कसं असते, इन 1 व्हेरिएबल. ओके. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल सोल्युशन कसं असणार, युनिक असणार. ओके. इन 1 व्हेरिएबल, हा पॉइंट राईट करसाल. इन 1 व्हेरिएबल, 1 variable, in 1 variable the solution is unique. युनिक म्हणजेच एकच असणार. बरोबर. याच्या एक्सची व्हॅल्यू इथे काय येणार, 2च येणार, 3 येणार, 4 येणार, अशी येणार का, नाही ना. यस ऑर नो, यस ऑर नो, एकच येणार. 3 किंवा 4 अशा येणार नाही. ठीक आहे. म्हणजे नाही असेल त्याचा आन्सर. कळलं. कळते का. इथे एक्स बरोबर किती येणार, 2च येणार. बरोबर की नाही. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अजून एक्सच्या व्हॅल्यू मिळतील का, नाही ना. कळते. हा पॉईंट समजला तुम्हाला. ओके. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आता आपण 1 व्हेरिएबलचं सध्या पाहत आहे. बरोबर. अजून आपण 2 व्हेरिएबलचं स्टार्ट केलेलं नाही आहे. ठीक आहे. तर इक्वेशन होण्यासाठी मॅथमॅटिकल ऑपरेटर्स त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 व्हेरिएबलमध्ये ओके लिनियर इक्वेशन केव्हा होईल, जेव्हा हायेस्ट पॉवर किंवा डिग्री ही किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. तेव्हाच आपण त्याला काय म्हणणार, लिनियर इक्वेशन. बरोबर. पॉवर जर 2 असेल तर ते लिनियर इक्वेशन होणार नाही. -2 असेल तर लिनियर इक्वेशन होणार नाही. कळते. ठीक आहे. आणि 1 व्हेरिएबलमध्ये सोल्युशन कसं मिळते, युनिक. एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेतलं इथे. कळलं. ठीक आहे. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे ओके 1 व्हेरिएबलसाठी ते एवढ्या राईट करा. ठीक आहे. हे राईट झालं की मला सांगा. ओके. तर आता आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल साठी पाहिलेलं आहे. बरोबर. 1 व्हेरिएबलमध्ये काय मिळते आपल्याला, युनिक सोल्युशन मिळते. आपण एक्झाम्पल सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स पासून स्टार्ट करणार आहोत. 2 व्हेरिएबल्स म्हणजेच काय, 2 डिफरंट प्रकारचे आपल्याला व्हेरिएबल पाहायला मिळतील. कन्सिडर करू आपण एक्स आणि वाय हे काय आहे, 2 व्हेरिएबल आहेत. ओके. तर 2 व्हेरिएबल्स जरी असले तरी लिनियर इक्वेशन होण्यासाठी पॉवर, ठीक आहे, म्हणजे व्हेरिएबलची जी पॉवर आहे, व्हेरिएबलची जी पॉवर आहे ही नेहमी काय असणार, 1 असणार. ठीक आहे. तेव्हाच आपण त्याला काय म्हणणार, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता 2 व्हेरिएबल घेतले म्हणून 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. पण हायेस्ट पॉवर ही किती असली पाहिजे, हायेस्ट पॉवर किंवा डिग्री ही किती असली पाहिजे, 1 असणार. तेव्हाच आपण काय म्हणणार त्याला, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बरोबर. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर एक्स प्लस वाय इक्वल टू 5. एक्स प्लस वाय इक्वल टू 5. आता मला सांगा हे लिनियर इक्वेशन आहे का, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का. बरोबर.
तर याच्यामध्ये हे आहे, याचं कारण म्हणजेच जी व्हेरिएबलची पॉवर आहे इथे काही नाही म्हणजेच काय आहे 1 आहे, इथे काही नाही म्हणजेच काय आहे 1 आहे, बरोबर. सोबतच त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, प्लस आहे, इक्वल टू आहे, ठीक आहे. जरुरी नाही की सर्वच त्याच्यामध्ये असले पाहिजे, बरोबर. इक्वल टू असणं गरजेचं आहे, कळते. हां, तर आता याच्यामध्ये पहा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स x + y = 5. तर याचे सोल्युशन किती येऊ शकतात, ठीक आहे. तर पहा, जर आपण x ची व्हॅल्यू 4 पुट केली, ठीक आहे, तर y आपण काढू शकतो, बरोबर ना. मग y किती असेल 1 असेल, बरोबर ना, करते, ठीक आहे. म्हणजे x 4 असेल तर y किती होणार 1, करते. त्यानंतर आपण x जर 3 पुट केला तर y किती येणार 2 येणार, बरोबर ना, करते, ठीक आहे. त्यानंतर y जर मी 10 पुट केला, सॉरी x जर 10 पुट केला तर y किती येणार -5, बरोबर. म्हणजे असं आपण कितीही पुट केलं तर हेच चालतच राहणार ना, बरोबर, ठीक आहे. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन कसे पाहायला मिळतात, इनफायनाइट सोल्युशन पाहायला मिळतात. कसे पाहायला मिळतात, इनफायनाइट सोल्युशन आपल्याला पाहायला मिळतात, करते, बरोबर की नाही, ठीक आहे. एक्झाम्पल थ्रू सुद्धा आपण समजून घेतलं, आलं लक्षात, ठीक आहे. तर इथून पासून तर तिथपर्यंत राईट करा. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स x, y हे व्हेरिएबल पुट केले आपण, ठीक आहे. त्याचे त्याची जी डिग्री आहे, हायेस्ट पॉवर आहे, ही किती असली पाहिजे 1 असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं x + y = 5, बरोबर. त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केले आपण, ठीक आहे, तर आपल्याला इनफायनाइट सोल्युशन पाहायला मिळतात, बरोबर की नाही, ठीक आहे. म्हणून आपण इथपर्यंत राईट करून घ्या, करते, ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहे. तर पहा जनरल फॉर्म, ओके, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याच्यामध्ये जो जनरल फॉर्म आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा जो जनरल फॉर्म आहे, काय जनरल फॉर्म, तो कशा प्रकारे आहे, ओके. तर या ठिकाणी ax + by + c = 0 हा काय आहे जनरल फॉर्म आहे, कशाचा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. याच्यामध्ये व्हेरिएबल कोणकोणते आहेत, हा x आणि y, कोणकोणता आहे x आणि y, हे काय आहेत 2 व्हेरिएबल्स आहेत, बरोबर. तर x, y हे काय आहेत व्हेरिएबल्स आहेत, काय आहेत व्हेरिएबल्स, ओके. तुम्ही इथे लिहू शकता 2 व्हेरिएबल्स, ओके, 2 व्हेरिएबल्स. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट आपल्याला काय समजतो, या ठिकाणी a, b आणि c हे काय आहेत, कोणतेही नंबर असू शकतात, बरोबर. a, b and c रियल नंबर्स, कोणते नंबर, रियल नंबर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स त्याचा जनरल फॉर्म काय आहे, ax + by + c = 0. x, y 2 व्हेरिएबल्स आहेत, a, b and c हे काय आहेत रियल नंबर, ओके. फॉर एक्झाम्पल याच्यावरती आपण एक एक्झाम्पल लिहून पाहू आणि त्या ठिकाणी a, b, c च्या व्हॅल्यू कम्पेअर करून पाहू, ओके. तर हा जो x आहे त्याचा कोएफिशियंट काय असतो, या ठिकाणी काय आहे a आहे, बरोबर. या x ला लागून जो a आहे त्याला आपण काय म्हणतो, कोएफिशियंट म्हणतो, बरोबर, ठीक आहे. तर y चा कोएफिशियंट किती आहे, कोण आहे, b आहे, बरोबर. तर फॉर एक्झाम्पल आपण इथे एक एक्झाम्पल घेऊ शकतो, 2x + 4y + 5 = 0, बरोबर. तर या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय आहे, एक्झाम्पल मध्ये सांगा, x चा कोएफिशियंट काय आहे 2 आहे, म्हणजेच 2 हे a ची व्हॅल्यू आहे, कशाची व्हॅल्यू आहे, a ची. आपण कम्पेअर कशाला केलं, जनरल फॉर्मला, कशाला केलं, जनरल फॉर्मला, बरोबर. तर या इक्वेशन वरून तुम्ही a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करू शकता, बरोबर.
तर एक्सचा कोइफिशियंट या ठिकाणी काय आहे 2 आहे, म्हणजेच ए ची व्हॅल्यू काय होणार 2 होणार बरोबर. त्यानंतर बी ची व्हॅल्यू काय होणार 4 ओके, आणि सी ची व्हॅल्यू काय होणार 5. कळते यस ऑर नो. ठीक आहे, तर या ठिकाणी आता एवढं राईट करून घ्या. ओके, तर पहा पेज नंबर टेक्स्टबुकच्या पेज नंबर 1 वरती तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये आपल्याला सिरियल नंबर काही इक्वेशन दिलेले आहेत. ते इक्वेशन इज द इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ते 2 व्हेरिएबलचं लिनियर इक्वेशन आहे का, ठीक आहे, ते आपल्याला यस ऑर नो मध्ये सांगायचं आहे. आणि असेल तर का बरं बरोबर, आणि नसेल तर का नाही. ठीक आहे, आता याचं बेसिक आपण पाहिलेलं आहे. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आपल्याला सांगता आलं पाहिजे आहे किंवा नाही. कळते, तर पहिलं इक्वेशन या ठिकाणी मी राईट करतो. फर्स्ट इक्वेशन ओके, काय असेल 4m प्लस 3n इक्वल टू काय आहे 12. 4m प्लस 3n इक्वल टू 12. आता व्हेरिएबल हे तुम्हाला कोणत्याही फॉर्ममध्ये ते देऊ शकतात. कळते, तर m आणि n हे या ठिकाणी काय आहे व्हेरिएबल आहे. कळते, तर यांची सर्वात आधी काय पाहणार आपण पॉवर पाहणार. काय आहे m ची पॉवर काही नाही म्हणजेच किती असते 1. याच्यामध्ये पॉवर काही नाही म्हणजेच किती असते 1. मॅथमॅटिकल ऑपरेटर्स दिसत आहे बरोबर, म्हणजेच हे लिनियर इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. यस ऑर नो, 2 व्हेरिएबल मध्ये आहे ना, म्हणून इथे आपण काय राईट करणार यस. ओके, आणि रिझन काय असेल द 2 व्हेरिएबल्स इज डिग्री विथ 1. याची डिग्री काय आहे डिग्री इज 1 बरोबर. 2 व्हेरिएबल्सची ओके 2 व्हेरिएबल विथ डिग्री इज 1. डिग्री किती आहे 1 आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. करते यस ऑर नो. त्यानंतर सेकंड इक्वेशन आता हे सांगायचं आहे लिनियर आहे किंवा नाही. 3x स्क्वेअर मायनस 7y इक्वल टू 13 हे लिनियर इक्वेशन आहे का इन 2 व्हेरिएबल्स. नो. का बरं, सर्वात आधी आपण काय चेक करतो हायेस्ट पॉवर किंवा डिग्री. तर इथे किती आहे 2 आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन होणार का नो बरोबर, हे आहे. ठीक आहे, तर याचं रिझन काय असेल डिग्री ऑफ व्हेरिएबल डिग्री इज डायरेक्ट लिहा आता 2. ओके, इथे डिग्री किती आहे 2 आहे. करते, पहिल्या इक्वेशन मध्ये डिग्री किती होती 1 होती म्हणून आहे, सेकंड मध्ये 2 आहे म्हणून नाही आहे. ओके, प्रेरणा इकडे लक्ष द्या. त्यानंतर थर्ड आहे √2 इंटू एक्स मायनस √5 इंटू वाय इक्वल टू 16. तर सांगा हे लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही. नाही कसं काय असेल बरोबर. कोइफिशियंट हा काही पण असू शकतो बरोबर ना, नंबर असू शकतो ना. लक्षात कोइफिशियंट काय असणार बरोबर. ठीक आहे, याच्या कोइफिशियंटचे आपल्याला काही घेणं देणं नाही आहे बरोबर. हे लिनियर इक्वेशन आहे का, तर सर्वात आधी काय चेक करणार पॉवर किती आहे 1 आहे, इथे किती आहे 1 आहे बरोबर. यस ऑर नो. ठीक आहे, याला कंपेअर केलं ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. कंपेअर केलं तर आपण a ची व्हॅल्यू लिहू शकतो की नाही इथे √2. b ची व्हॅल्यू लिहू शकतो ना इथे -5. इथचं साइन जे आहे ते आपण त्यामध्ये ऍड करणार बरोबर. c ची व्हॅल्यू जर म्हटलं इथे तर काय होणार -16. तो इकडे आला तर काय होणार -16. कळते यस ऑर नो. ठीक आहे, तर व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती आहे 1 आहे, म्हणजेच काय होणार या ठिकाणी हे इक्वेशन
आहे म्हणजेच काय यस. ओके. आणि रिझन काय असणार, टू व्हेरिएबल विथ डिग्री 1. ठीक आहे. इथे डिग्री किती आहे, डिग्री इज 1. कळत आहे सर्वांना, येस ऑर नो. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, 4 नंबरचं एक्झाम्पल पहा. 0x प्लस 6y मायनस 3 इक्वल टू 0. तर आता सांगा, सर्वात आधी आपण काय पाहतो, व्हेरिएबलची पॉवर. बरोबर. तर इथे काही व्हॅल्यू नसते, म्हणजेच काय x ची पॉवर किती आहे 1, y ची पॉवर किती आहे 1. तर मला सांगा, हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का, येस ऑर नो. नो, कारण की इथे मल्टिप्लिकेशन मध्ये काय आहे, x च्या 0 आहे आणि 0 जर एनी नंबरला तुम्ही मल्टिप्लाय 0 नी करसाल तर व्हॅल्यू काय राहील 0. आणि मी तुम्हाला काय विचारलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का, बरोबर की नाही, आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे 2 व्हेरिएबल म्हटलं तर दोन्हीही व्हेरिएबल आपल्याला तिथे प्रेझेंट लागतील ना, आलं लक्षात. 2 व्हेरिएबल नाही आहे पण 1 व्हेरिएबल आहे, कळते, समजलं ना, येस ऑर नो. ओके. म्हणून हे काय होणार, 2 व्हेरिएबल्स इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही आहे, कळलं. इथे काय होणार, नो. समजते. ठीक आहे. ओनली या ठिकाणी काय आहे 1 व्हेरिएबल, ओनली या ठिकाणी काय आहे 1 व्हेरिएबल आहे, ओनली 1 व्हेरिएबल. आणि तो कोणता आहे y. बरोबर. ठीक आहे. x आहे का तिथे, नाही आहे, समजत आहे, येस ऑर नो. त्यानंतर 5th नंबरचं एक्झाम्पल, 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. ओके. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऍक्टिव्हिटी जी आहे पेज नंबर 1 वरती सर्व दिलेलं आहे. ओके. फक्त समजून घ्यायचं आहे. 0.3x प्लस 0.3 प्लस 0y मायनस 36 इक्वल टू 0. आता सांगा, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का, येस ऑर नो. आता नाही आहे, कारण की y चा कोएफिशियंट काय आहे 0 आहे, म्हणजे ती टर्म पूर्ण गायब होणार, बरोबर. आणि राहिला काय फक्त x. तर आपल्याला विचारलं काय आहे 2 व्हेरिएबल आहे का, तर नाही आहे, बरोबर, नो. ठीक आहे. इथे सुद्धा ओनली रिझन काय राहणार, ओनली 1 व्हेरिएबल. कोणता आहे, फक्त एकच व्हेरिएबल आहे, ओनली 1 व्हेरिएबल, ओनली 1 व्हेरिएबल. कोणता आहे तो, x आहे. ओके. तिथे 0.3 हे a ची व्हॅल्यू आहे, कळते. आता हे 2 व्हेरिएबल नाही आहे पण 1 व्हेरिएबल आहे. ठीक आहे. विचारलं काय आहे 2 आहे, म्हणून आपण त्याचंच आन्सर लिहिणार, कळलं. त्यानंतर 6 जे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर आता एवढं राईट करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर 6 आणि 7 आपण नंतर राईट करू. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. आता 6 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते आता आपण पाहणार आहे. मला सांगायचं आहे, इज द इक्वेशन लिनियर इन टू व्हेरिएबल्स. ओके. आहे किंवा नाही. तर 4/x प्लस 5/y इक्वल टू 4. तर हे लिनियर इक्वेशन आहे की नाही. आपण सर्वात आधी काय पाहतो, x ची जी पॉवर आहे ती 1 आहे किंवा नाही, बरोबर. तर या x ची पॉवर किती आहे, इथे काही नाही म्हणजे 1 आहे. याची पॉवर किती आहे, काही नाही म्हणजे 1 आहे. तर याच्यावरून आपण सांगू शकतो का आहे किंवा नाही, येस ऑर नो. नाही आहे, बरोबर. तर सर्वात आधी आपण काय पाहिला, जनरल फॉर्म. ओके. जनरल फॉर्म पाहिला कशाचा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, बरोबर. तर मला सांगा जनरल फॉर्म काय होता, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. याच्यासोबत त्याला कम्पेअर करावं लागेल. ओके. आता हा जो x आहे हा फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू आहेत, बरोबर ना. तर त्याला आपण वरती घेऊन जावं लागेल, बरोबर. म्हणजेच काय होणार, 4x टू द पॉवर हा इनवर्स झाला, म्हणजेच वरती गेला पाठवला, तर +1 चा काय होणार
-1 होणार बरोबर, प्लस 5 इंटू वाय टू द पॉवर काय होणार प्लसची -1 होणार आणि प्लस सी इक्वल टू काय होणार 0 होणार बरोबर. म्हणजेच याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक आहे का, नाही ना बरोबर. जे इक्वेशन हे आहे तेच हे आहे बरोबर, फक्त लिहिण्याची पद्धत आपली वेगळी आहे. तर आता आपण याची पॉवर पाहणार काय आहे -1, वायची व्हॅल्यू पॉवर पाहणार किती आहे -1. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का, नाही. कळलं का नाही आहे तर, येस ऑर नो, बरोबर समजलं का. तर द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज -1. काय लिहू शकतो आपण, द डिग्री ऑफ व्हेरिएबल इज -1. ठीक आहे. आता -1 कशी आली हे समजलं तुम्हाला, यस ऑर नो, कळलं ना, ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ओके 7 नंबरचं एक्झाम्पल आहे, पाहून घ्या. हे एवढं राईट करून घे सर, ठीक आहे. तर 7 नंबरचं एक्झाम्पल मी ते खाली राईट करतो. 4xy मायनस 5y आणि -8 इक्वल टू 0. आता मला सांगा हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का, नाही. का बरं, कारण की याची पॉवर किती आहे 1, याची सुद्धा किती आहे 1, यांची ॲडिशन होऊन काय होणार 2 होणार बरोबर की नाही. ठीक आहे, लॉ ऑफ इंडायसेस माहित आहे, ओके. तर याच्यामध्ये पॉवर किती होणार यांची 2 होणार बरोबर. म्हणजे पॉवर जर 2 असेल तर लिनियर इक्वेशन होणार का, नाही. लिनियर इक्वेशन होण्यासाठी पहिली महत्वाची कंडिशन काय आहे, हायेस्ट डिग्री किती पाहिजे 1 पाहिजे, कळलं, ओके. तर हे सुद्धा नो, द डिग्री ऑफ एक्स वाय इज 2. रिझन काय येणार, द डिग्री ऑफ एक्स वाय इज 2. याच्यामध्ये डिग्री किती आहे एक्स वाय ची 2 आहे, कळलं, ओके. एवढं राईट करून घ्या. चला लक्ष द्या आता. नेक्स्ट टॉपिक जो आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, ओके. तर नेक्स्ट आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, ठीक आहे. तर या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या काही मेथड आहेत, ओके. तर फर्स्ट मेथड आहे मेथड ऑफ इलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग द कोइफिशियंट, ओके. या मेथडमध्ये आपण काय करणार, कोइफिशियंट हे इक्वल करून त्यांना इलिमिनेट करणार, म्हणजे कॅन्सल आउट करून ते इक्वेशन सॉल्व करणार बरोबर, ठीक आहे. तर पहिली मेथड कोणती आहे, इलिमिनेशन मेथड. कोणती मेथड आहे, ठीक आहे. या आधी तुम्ही 8-9 मध्ये पाहिलेलं असेल बरोबर. फॉर एक्झाम्पल कसं असेल, एक्स प्लस वाय इक्वल टू 1, एक्स मायनस वाय इक्वल टू 0, लक्षात. तर या ठिकाणी आता जे कोइफिशियंट आहेत, ओके, वायचा कोइफिशियंट एक्स, वायचा कोइफिशियंट काय आहे, काही नाही, म्हणजे तिथे 1 आहे, ओके, सारखा आहे. मग सारखं करण्याची गरज आहे का, नाही. जर कोइफिशियंट सारखा नसेल तर आपण त्याला सेम करणार बरोबर ना, ठीक आहे. आता इथे सेम आहे ऑलरेडी, म्हणून आपण जस्ट त्याला काय करणार, ऍड इक्वेशन 1 and 2, त्याला आपण काय करणार, इलिमिनेट करणार. म्हणजे 2x इक्वल टू काय राहणार 1, करते लक्षात. तुम्ही इथे असंही पाहू शकता, इथे 4 आणि इथे 2 जर व्हॅल्यू घेतली आपण बरोबर, तर काय राहणार 2 राहणार, लक्षात. सॉरी ॲडिंग आहे, हां लक्षात. तर इथे x इक्वल टू काय राहणार 6/2, तर देअरफॉर x इक्वल टू 3, करते, यस ऑर नो.
तर ही जी व्हॅल्यू आली ही आपण पुट करणार इन इक्वेशन नंबर 1 कळते. तर इक्वेशन 1 मध्ये हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली तर x = 3. ओके, हा तिकडे जाणार म्हणजे मायनस, तर y = काय राहणार 1. कळलं? ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला सोल्युशन किंवा रूट्स ऑफ द इक्वेशन फाइंड करायचे आहे. कळलं? ही झाली इलिमिनेशन मेथड. त्यानंतर सबस्टिट्यूशन मेथड. आलं लक्षात? तर पहा, सेकंड आहे मेथड ऑफ इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. ओके, तर याला आपण काय म्हणू, सबस्टिट्यूशन मेथड. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू माहित असते, ती आपण डायरेक्ट इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. ओके, त्यावरून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. कळते? ह्या दोन मेथड तुम्हाला माहित आहे. कळते? नेक्स्ट याच्यामध्ये जी थर्ड मेथड आहे ती आहे ग्राफिकल मेथड. ओके, थर्ड मेथड जी आहे ही कोणती आहे, ग्राफिकल मेथड. कोणती आहे, ग्राफिकल मेथड. आणि ग्राफिकल मेथड म्हणजे माहित आहे ना, याच्यामध्ये x आणि y अशा प्रकारचे आपल्याला दोन ऍक्सिस पाहायला मिळतात. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, कार्टेशियन प्लेन म्हणतो. ओके, इकडे 1, इकडे 2, इकडे -1, इकडे -2, बरोबर. इकडे परत 1 2, इकडे -1 -2. समजते? हां, तर याच्यामध्ये ग्राफिकली आपण या ठिकाणी ग्राफ वरून हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणार. समजते? आलं लक्षात? हे जेही सोल्युशन येत आहे, हे जे दोन पॉइंट येत आहे, हे जर आपण ग्राफ वरती प्लॉट केले तर कुठं या दोन पॉइंट वरती म्हणजेच x चा 3 आणि y चा 1 या पॉइंट वरती ते पॉइंट काय करतात, इंटरसेक्ट करतात. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, लाईन म्हणतो. ही 1 लाईन, ही सेकंड लाईन. बरोबर. हे इक्वेशन म्हणजेच काय, लाईन आहे. कळते? लिनियर म्हणजेच काय, स्ट्रेट. लक्षात? स्ट्रेट काय असते, लाईन असते. बरोबर ना. म्हणजे ही इक्वेशनची लाईन आणि या इक्वेशनची लाईन, हे जे आन्सर निघालेलं आहे या ठिकाणी काय करतात, इंटरसेक्ट करतात. कळलं? फोर्थ नंबरचा आणि लास्ट जी मेथड आहे, जी की तुम्ही 10th मध्ये शिकणार आहे, त्याचं नाव आहे बाय क्रॅमर्स रूल. कोणता? क्रॅमर्स रूल. किंवा त्याला ऑर मध्ये तुम्ही डिटर्मिनंट मेथड म्हणू शकता. काय? डिटर्मिनंट मेथड, बाय डिटर्मिनंट मेथड. ओके, तर या चार मेथडनी आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कशा प्रकारे सॉल्व करणार. ठीक आहे, तर 1 बाय 1 नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहे. कळलं? ठीक आहे, ह्या चार मेथड आता राईट करून घ्या. आलं लक्षात? कोणाला काही डाऊट? ओके.